स्थितीत व्हावी अशी आमची सर्वांची इच्छा होती. काही संघटनात्मक निर्णय आपल्याला या निमित्ताने घ्यायचे आणि सर्वांना विश्वासात घेऊन एक संघाने एक दिलाने पुढे जाण्याचं काम आपल्याला या निमित्ताने केलं पाहिजे. या भावनेतूनच आजची ही बैठक झाली. सुरुवातीला पुणे शहराची बैठक झाली, आता बारामतीची नंतर झाली, आता थोड्या वेळेनंतर परत आम्ही पिंपरी चिंचवड, त्याच्यानंतर शिरूर लोकसभा, असं एकंदरीत 3-3.5 लोकसभेची पूर्ण आम्ही बैठक घेण्याचं काम आपण या निमित्ताने केलेलं आहे. नक्कीच आहे ना, स्वाभाविक आहे. आता पक्षांतर्गत बैठक असते तर त्याच्यामध्ये कोणी काम केलं कोणी काम केलं नाही. आता संपर्क नेते या नात्याने किंवा संपर्क प्रमुख या नात्याने मी पण नाराजगी व्यक्त केली की काय काय लोकांनी ज्यावेळी एक आपल्याला उमेदवारी मिळते तर उमेदवारांच्या मागे खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. काही लोक राहतात, काही लोक राहत नाही, अशी तक्रार असते, त्याच्यात काय वाद नाही. पण एकंदरीत सर्व संघटनात्मक ह्याच्या गोष्टीचा आढावा आम्ही या निमित्ताने घेतलं आणि त्या दृष्टिकोनातून काही बदल पुढच्या काळामध्ये आपल्याला निश्चितपणे दिसतील. मी स्वतः होतो, आदरणीय सुषमाताई अंधारे होत्या, कुचिक होते, मुखंडेजी होते, दोन्ही शहर प्रमुख आणि आदित्य शिरोडकरांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. महानगरपालिकेमध्ये मी या अगोदर पण सांगितलं होतं की अनेक वेळा स्वबळावरती लढलं पाहिजे अशी कार्यकर्त्यांची भावना असते, परंतु जिल्हा स्तरावरती कार्यकर्त्यांच्या भावना ह्या वेगवेगळ्या पण आहे. पुणे जिल्ह्यामध्ये मी स्वतः तुमच्याशी ज्यावेळी संवाद साधला होता त्यावेळी 2 मतप्रवाह आहे. काही प्रवाह असा आहे की स्वतंत्र लढलं पाहिजे. मोठ्या प्रमाणावरती कार्यकर्त्यांची मनस्थिती मानसिकता आहे की आपण आता लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आघाडी केली आणि महानगरपालिकेमध्ये परत वेगळं जर लढण्याची भूमिका घेतली तर एक संघाने जाणार नाही. कारण तुम्हाला माहित आहे की पुणेमध्ये महायुती वेगळी लढणार हे आता सिद्ध झालेलं आहे. कारण आमचेच पक्षातले जे नगरसेवक, जे सिटिंग नगरसेवकांना आता भारतीय जनता पार्टी घेते, याचा अर्थ हा संकेत स्पष्ट आहे की पुढच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना शिंदे गट हे वेगवेगळे लढणार आहेत. आणि म्हणून आम्ही एक संघाने लढायचं का, हाही एक संवाद प्रत्येक उमेदवारांशी पण आज आम्ही केलं. जे इच्छुक उमेदवार आहेत, जे गेल्या वेळी लढले होते त्यांच्याशी केलं, उपशहर प्रमुख, शहर प्रमुख यांच्यावर केलं, युवा, महिला सर्व संघटनाच्या फ्रंटल्सला पण करण्याचं काम केलं आणि लवकरात लवकर तशी निर्णय आगामी काळामध्ये घेतले जाईल. शहराध्यक्ष बदलाबाबत चर्चा जी आहे ती मागील काही दिवसांपासून शिवसेनेमध्ये सुरू आहे, अशी काही शक्यता आहे का? आणि वसंत मोरे हे देखील मागील काही दिवसांपासून कोणाची नावं व्यक्ती म्हणून घेऊन कोणी लिहत असेल किंवा कोण सांगत असेल अशी कुठची चर्चा नाहीये. या बाबतीत सुस्पष्ट आम्ही निर्णय घेतले की संघटनात्मक बदल काही गोष्टी करावे लागतील. अर्थात म्हणजे मी तुम्हाला अगदीच नाव घेऊन करण्याचं सांगणं योग्य नाही, पण पिंपरी चिंचवडमध्ये तर काही मी स्वतःहून सांगितलं की नाही आता मी या पदावरती खूप वर्ष राहिलो, आता माझ्याऐवजी तुम्ही दुसऱ्याचा विचार करा, अशी काही येतील. पण आज सर्वांचा आढावा घेतलेला आहे. निश्चितपणे शहर प्रमुख हा विषय नाही, परंतु सर्व संघटनात्मक बदलच्या बाबतीतला उचित निर्णय ते आम्ही सर्वजण बसून एकत्रित बसून पक्षप्रमुखांशी विश्वासात घेऊन करण्याचं काम आम्ही करणार. मुंबईत सैफ अली खानवर जो हल्ला झाला होता त्यात 2 गोष्टी आल्या की तो जो आरोपी होता तो खरा आरोपी नाहीये, तो पकडलाय असं एक बोललं जाते. आणि दुसरा जो संशयित म्हणून आणला होता त्याला आता सामाजिक बहिष्कार पडलाय किंवा त्याचं लग्न देखील त्या घटनेत. ताई बोला. सैफ अली खान, सैफ अली खानच्या संदर्भाने संशयित हल्लेखोर म्हणून जे रेखाटन पहिल्यांदा आलं होतं आणि त्यानुसार ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं होतं ती व्यक्ती मुळात हल्लेखोर नाहीच, किंबहुना पोलिसांनी दुसऱ्याच कुणातरी माणसाला स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी आणि आपल्याला हल्लेखोर सापडत नाहीत म्हटल्यावर दुसऱ्यांच्या नावे बिल फाडण्यासाठी एक नवीन उद्योग केला. या संदर्भाने अनेक लोकांनी आक्षेप घेतलेले आहेत. आपल्यातल्याच काही माध्यमांच्या तून या बातम्या सुद्धा बाहेर आलेल्या आहेत. मला वाटतं मुंबई पोलीस हे राज्यात किंबहुना देशात अत्यंत अग्रेसर पोलीस आहे आणि त्यांच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत. कारण सैफ अली खान सारखा सेलिब्रिटी जर सुरक्षित राहत नसेल तर गावखेड्यातल्या लोकांच्या सुरक्षिततेचं काय? संशयित जो होता त्याचं लग्न मोडले, त्याला संशयित म्हणून आणलंय. निश्चितपणे एखाद्या व्यक्तीवर जर अशी कारवाई होत असेल तर त्याची सामाजिक अप्रतिष्ठा होते, पण अशी सामाजिक अप्रतिष्ठा होण्याला कारण हा मुंबई पोलिसांचा म्हणजे अतिघाई संकटात नाही असा तो निर्णय आहे आणि त्यामुळे ते झालेला आहे. एसबीआयने इशारा दिलेला आहे की लाठी बहिणीला जे पैसे दिले जातात त्यामुळे राज्याची आर्थिक परिस्थिती
खराब होतील किंवा चांगलं होईल. कॅगने या संदर्भात आपला अहवाल दिलाय आणि स्वतः कॅग असं म्हणत आहे की 2030 पर्यंत जर ही योजना अशीच चालू राहिली तर 2030 पर्यंत 2.75 लाख कोटी एवढं कर्ज राज्य सरकारवर झालेलं असेल आणि त्याला जबाबदार निव्वळ आणि निव्वळ स्वतःची खुर्ची शाबूत ठेवण्यासाठी निष्कारण लोकप्रिय धोरणांचा अवलंब करणारं हे सरकार असेल. कारण धोरणात्मक निर्णय आणि लोकप्रिय निर्णय यामध्ये निवडावं काय, तर कधीही धोरणात्मक निर्णय हे दूरगामी परिणाम करतात. मात्र धोरणात्मक निर्णयापेक्षा सुद्धा हे सरकार लोकप्रिय निर्णयांवरती जरा जास्त अवलंबून आहे, ज्याचा हा प्रॉब्लेम आहे. वाल्मिक कराड प्रकरणात दररोज नवीन खुलासे होत आहेत. वाल्मिक कराड प्रकरणात आज देखील एक 26 पोलिसांची यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली, जी वाल्मिक कराड यांच्या मर्जीतली आहे, तिकटवरती आहेत आणि बीड जिल्ह्यात काम करतात. तर त्यांची कुठेतरी जिल्ह्याबाहेर बदली करण्यात यावी अशी मागणी करण्यात येते. बीड जिल्ह्यामध्ये जर खरंच माननीय मुख्यमंत्री महोदयांची आणि पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री महोदयांची खरंच तिथली गुंडागर्दी निपटून काढण्याची इच्छा असेल तर आणि ज्या पद्धतीने मंत्री महोदय धनंजय मुंडेजी सुद्धा म्हणताहेत की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा व्हावी, तर मला वाटतंय धनंजय मुंडेंनी सुद्धा या गोष्टीला आडकाठी आणण्याचं काही कारण नाही. त्यांची इच्छा असू शकते, परंतु जर ती गुंडागर्दी मोडायची असेल तर परळीतलं विशेषतः पोलिसांचं सिंडिकेट उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. परळीमध्ये जे पोलीस ऑफिसर्स आहेत, उदाहरणार्थ भास्कर केंद्रे असेल, हेमंत कदम असेल किंवा तिथे असणारे एलसीबीचे लोक असतील किंवा त्या तिथे काम करणारे, कारण हेमंत कदम नावाचा जो पोलीस अधिकारी होता हे फार विशेष आहे की दलित नेते मुक्ताराम गवळी याला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच पीआय होते. महिला पत्रकार सुकेशने नाईकवाडेला मारहाण झाली तेव्हाही पीआय हेमंत कदम होते. अनेक लोकांवरती खोटे गुन्हे टाकले तेव्हाही पीआय हेमंत कदम होते. विशेष गोष्ट बाबू आंधळे बबन गीते प्रकरण झालं तेव्हा सुद्धा काही काळासाठी बदलून गेलेले आणि पुन्हा आलेले पीआय हेमंत कदमच होते. जर खरंच न्याय पाहिजे असेल तर परळीतलं पोलिसांचं सिंडिकेट पहिल्यांदा उद्ध्वस्त करणं गरजेचं आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आता अंजली दमानिकनी अजित पवारांची वेळ मागितलेली आहे. ते सगळे पुरावे सुद्धा मी अजित पवारांना नाही, मला वारंवार असं वाटतं बरं का, अंजली दमानिया किंवा सुरेश धस ही सगळी माणसं काम करतायत, अभिनंदन या लोकांचं. पण जेव्हा आपण सभांमधून सांगतो ना आकाचा आका माझ्याकडे पुरावे आहेत किंवा तुम्ही वेगवेगळे फिल्मी संदर्भ देता, त्यावेळेला हे सगळे जे पुरावे आहेत ते पुरावे जोपर्यंत तुम्ही त्याचं अफिडेव्हिशन देत नाही तोपर्यंत त्या बोलण्याला अर्थ उरत नाही. हे अफिडेव्हिशन मी मागे म्हटलं की एकतर माननीय तपास अधिकाऱ्यांना द्या, माननीय एसआयडी किंवा सीबीआय किंवा एसआयटीच्या अधिकाऱ्यांना द्या, माननीय न्यायालयाकडे द्या किंवा माननीय मुख्यमंत्र्यांकडे द्या. आता जर दोघांचं असं म्हणणं असेल की आम्ही ऑलरेडी अफिडेव्हिशन दिलेलं आहे तर पुढचा प्रश्न निर्माण होतो की पुरावे जर तुम्ही शपथपत्र करून दिलेत आणि तरीही त्याच्यावर कारवाई होत नाही, याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना वाल्मिक कराडला वाचवायचं आहे का? आणि जर पुरावे दिलेलेच नसतील तर मग नुसतेच आक्रोश मोर्चातून आमच्याकडे एवढे पुरावे आहेत असा कागद उडवण्यात काय अर्थ आहे? दोन्ही गोष्टी संजय राऊत एक घाणेरड्या पद्धतीचं राजकारण करत असल्याचं उदय सामंत म्हणतात आणि राजकारण बर्बाद करण्याचं. नाही, मला उदय सामंतांना त्याहीपेक्षा विचारायचंय. उदय सामंत फार स्वतःला प्रगल्भ वगैरे राजकारणी म्हणत होते, तर त्यांचं असं म्हणणं होतं की आता उद्या आमच्याकडे 6 आमदार येणार, परवा आमच्याकडे 10 खासदार येणार, तर त्या सगळ्यांचं काय झालं ते एकदा उदय भाऊंनी सांगितलं पाहिजे. बाकी उदय भाऊ, तुम्हाला खरंच या राज्याचा उपमुख्यमंत्री होण्यासाठी माझ्याकडून शुभेच्छा आहेत. कारण मला खात्री आहे जेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब रुसून दरे गावाला गेले होते आणि उपमुख्यमंत्री पद शिंदे गटाकडून कोण स्वीकारणार, तेव्हा उदय सामंतांची महत्वाकांक्षा लपून राहिली नव्हती. उदय सामंत उपमुख्यमंत्री होण्यासाठी उत्सुक आहेत आणि त्यांना ते स्वप्न त्यांचं पूर्ण व्हावं अशा मी त्यांना शुभेच्छा देते. प्रताप सरनाईकांना दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा स्वतःच्या खात्यात काय होतंय ते बघावं ना. चला, तुम्हाला एसटी भाडेवाढ केलेली कळत नाही, तुम्हाला एसटी खरेदी केलेल्या कळत नाही, तुमच्या खात्यात काय निर्णय घेतलेत हे तुम्हाला माहित नाहीत. आधी स्वतःच्या ताटात पडलेलं गारव काढा, मग दुसऱ्यांकडे लक्ष द्या. चर्चा काय बाहेर कसं काय नक्कीच पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड
पुणे शहर लोकसभा विधानसभेनंतर हे रोनिकट संघटनात्मक बांधणीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. उद्या महानगरपालिका येतील, जिल्हा परिषद आहे, त्यासाठी पक्षाचा कार्यक्रम ठरवणं गरजेचं आहे. आणि आपण पाहिलं असं की सगळे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित आहेत आणि प्रत्येकाच्या काही भूमिका आहेत निवडणुका लढण्यासाठी. कोणी म्हणतं आपण स्वबळावर लढलं पाहिजे, काही म्हणतात महाविकास आघाडीबरोबर राहिलं पाहिजे. पण मुळात प्रत्येक बूथवर मजबूतीनं काम करणं गरजेचं आहे. हा जो शिवसेना पक्षप्रमुखांचा आदेश आहे त्याच्यावर प्रामुख्याने चर्चा झाली आणि ही महानगरपालिका आम्ही ताकदीनं लढू नक्कीच. महाविकास आघाडी म्हणून लढवणार का महाविकास आघाडी आहेच ना. तुम्ही सगळे महाविकास आघाडीच्या मागे हात धुवून का लागले ना. महाविकास आघाडी मजबूतीनं उभी आहे. आम्ही महाविकास आघाडीमध्ये आहोत. पण तुम्ही सोबत मुंबई ते मुंबईची परिस्थिती, मुंबईची रचना आणि मुंबईचे विषय वेगळे. पण महाराष्ट्र मोठा आहे. महाविकास आघाडी ही विधानसभेसाठी निर्माण झाली, इंडिया आघाडी ही लोकसभेसाठी निर्माण झाली. आता त्याचा आम्ही वापर खाली स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी कसा करावा हे तीन पक्षाचे प्रमुख नेते एकत्र बसून निर्णय घेतले. इथं नाराज चंद्रकांत मुकाटे जे होते ते लगेच निघून गेले, मीटिंग सुरू झाल्यानंतर. नाही, मला असं वाटत नाही. चंद्रकांत मुकाटे पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या बैठकीला पूर्णपणे उपस्थित होते आणि त्यानंतर इतर जिल्ह्याच्या ज्या बैठका झाल्या, बारामती असेल किंवा पुरंदर असेल, अन्य काही विषय होते, त्यानंतर ते पुढल्या बैठकीच्या तयारीला निघून गेले. राजू नाईक यांना स्टेजवर बोलून घेतलं गेलं म्हणून ते नाराज होऊन निघून गेले अशी माहिती. हो, तिकडे कोथरूडमध्ये त्यांचं काम नाही केलं त्यांनी. चुकीची माहिती. ठाकरे हे देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व येत्या काळात स्वीकारतील आणि तशी चुकी रणनीती ही सुरू असल्याचं रवी राणा म्हणतायत. तुम्हाला अंधार ठेवलं जाते सगळे. रवी राणा यांना जे पी नड्डांच्या जागी नेमणूक केली आहे का राष्ट्रीय अध्यक्ष पक्षाची? सर कॅमेऱ्याकडे सर. शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. शिवसेनेला एक परंपरा आहे. शिवसेनेला एक मोठी परंपरा आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंपासून. आणि जेव्हा हा पक्ष स्थापन झाला तेव्हा जी व्यक्तीने तुम्ही नाव घेतलं त्यांचा जन्मही झाला नव्हता.